कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. सूर्या, नाना तुम्ही? अरे तू एकटा डॅडींच्या बंगल्यावर चालला असेल तर मी पण येतो की. नाना कशाला उगाच तुम्हाला त्रास? अरे त्रास कसला आलाय? आणि तू तर मला घरच्या सारखा आहे सूर्या. आणि एकटं जाण्यापेक्षा एखादं मोठं माणूस सोबत असलं ना तर बरं नाही का? नाना तुम्ही काय माझ्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले. तुमचा आदर वाटतो मला. चला चल. दादा, ऑल द बेस्ट. डॅडी ती तुळजा परत आली. माहितीये आम्हाला. तुम्ही कशा पाय एवढे घाबरताय? आमचे उत्तराधिकारी तुम्ही. घाबरतय कोण? चांगली गेली होती. तुम्हाला सांगतो ही पिढा नकोच होती घरात. तोच विचार करतोय आम्ही. आमचा डाव आमच्यावरच कसा काय उलटला. आता ही पोरगी म्हणून या घरात राहणार, आपल्यावर नजर ठेवणार आणि आपले सगळे डाव उधळून लावणार. नाही तर काय, मी तर म्हणतो तुम्ही त्या सूर्याला सांगा जा बाबा बायकोला घेऊन तुझ्या, आणि तो तुमचा ऐकल पण. अहो तसं करायचं असतं तर कवाच केलं असतं आम्ही चिरंजीव. आम्ही त्याच्या पुढं झोकणार नाही, त्यानं आमच्या पुढं झोकलं पाहिजे. डॅडी, डॅडी, सूर्या आलाय. आलं जुगाड चालून आलं. चला बघूया काय म्हणतायत आमचे जावई बापू. खरंच माझं लय चुकलं डॅडी. काही मला माफ कर. माझं खरंच मी असं काय करताय जावई बापू? असं काय करताय? असं नका करू. अहो तुमची जागा इथं आमच्या पायाशी नाही, आमच्या मनात आहे. तुम्हाला माहिती आहे. डॅडी माझीच मला लाज वाटायला लागली. पण माझं कसं काय डोकं ठिकाणावर नव्हतं माझं मलाच कळणार झालं डॅडी. मी तुम्हाला तिला दोघांना दुखवलंय डॅडी. तो जण मला एवढी साथ दिली आणि मी तिच्याशीच असं वागलोय डॅडी. माझ्या देवाला दुखवलंय मी डॅडी. डॅडी मला एकदा सुधारायची संधी द्या डॅडी. मी तुझला न्यायला आलो. होय डॅडी, तुम्ही पण नका राग धरू मनात. आणि जे झाले गेलं ते सगळं विसरून जा. कसं आमच्या काळजाच्या तुकड्याला पाठवू. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.